महाराष्ट्र में सियासी हंगामों के बीच एक और नया विवाद खड़ा हो गया है। दरअसल बीजेपी नेता नीतीश राणे ने एनसीपी एसपी विधायक रोहित पवार को लेकर एक चौंकाने वाला दावा किया है। राणे ने कहा है कि एनसीपी एसपी विधायक रोहित पवार बीजेपी नेताओं के संपर्क में थे। भले ही रोहित पवार एनसीपी एसपी के नेता शरद पवार के साथ हैं, लेकिन नीतीश राणे ने कहा कि रोहित पवार 2019 में बीजेपी में शामिल होने वाले थे। अगर हमने ये बताना शुरू कर दिया कि वह किन किन बीजेपी नेताओं के संपर्क में थे तो उनके पास छिपने के लिए भी जगह नहीं बचेगी। उनका दिल भारतीय जनता पार्टी के साथ है। जिसके बाद विधायक रोहित पवार ने भी नीतीश राणे के दावे पर पलटवार किया है। रोहित पवार ने नीतीश राणे के दावे को खारिज करते हुए कड़ी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है, जिस व्यक्ति के खुद के पैर कीचड़ में फंसे हों उसे दूसरों पर टिप्पणी नहीं करनी चाहिए। रोहित पवार ने तंज कसते हुए कहा कि जैसे वह कपड़े बदलते हैं वैसे ही वह पार्टियां भी बदलते हैं। वह खुद कीचड़ में फंसे हुए हैं, इसलिए दूसरों के बारे में बोलने से थोड़ा परहेज करें। रोहित पवार ने यह भी कहा है कि वह अपने राजनीतिक यात्रा की शुरुआत से ही एक ही पार्टी में रहे हैं। आपको बता दें कि 2023 में शरद पवार के नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में फूट पड़ गई थी, जिसके बाद उनके भतीजे अजित पवार और कई अन्य विधायक बीजेपी शिवसेना शिंदे गुट के साथ सरकार में शामिल हो गए थे। इसके बाद चुनाव आयोग ने अजित पवार के गुट को असली एनसीपी माना और नाम चिन्ह उसे सौंप दिया। वहीं शरद पवार गुट को नया नाम और चिन्ह मिला। रोहित पवार शरद पवार के साथ हैं और बीजेपी के नेतृत्व वाली सरकार पर लगातार सवाल उठाते रहते हैं। तब रोहित पवार भाजपमध्ये येणार असा गोप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केलेला पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये आश्चर्य काय, ते 2019 येणार होते, 2019 येणार होते। ते कुठल्या कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात हे आता आम्ही बोलायला लागलो ना तर त्यांना तोंड वाचायला जागा राहणार नाही। ते मनाने भाजपचे आहे, फक्त शरीराने शरद पवार साहेबांबरोबर आहे। जेव्हा नीतीश राणे साहेब काँग्रेस बरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे, स्वतःच्या विचाराने बोलायचे, पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजप बरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम कॅसेट ते तिथे बोलत राहतात। पूर्वी लोकांच्या बाजूने बोलायचे, इथं नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात। मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथे सांगावं। सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केली हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सांगावं। आणि जसं काही लोक म्हणतात, खास करून आपण पुण्यामध्ये आहेत, पुण्यामधल्या एका पत्रकारांनी तुम्हाला असं विचारलं होतं की जसे काही लोक कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात, तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाला तिथं बघितलेलं आहे। त्यामुळे तुम्हीच इतका चिखलामध्ये तिथं अडकलाय तर दुसऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं। आधी ज्या पक्षात मी होतो आता सुद्धा त्याच पक्षाबरोबर आहे। जो विचार आणि ज्या विचाराला ताकद देत होतो आता सुद्धा त्याच विचाराला ताकद देतो। त्यामुळे एकदा कुठेतरी आपण आरशामध्ये बघणं पण तितकंच महत्वाचं आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी हे सांगू द्या ना की ट्रम्प हे मला गेले अनेक दिवस फोन करतायत पण मी फोन घेत नाही। एक तुम्ही समजून घ्या, 22 वेळा डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की पाकिस्तानला मी फक्त एक फोन लावला आणि भारताला एक फोन लावला की तुम्ही जे तुमचा वाद चालू आहे, भांडण जे चालू आहे, तुमचं ते वॉर चालू आहे ते आत्ताच्या आत्ता तुम्ही बंद करा, नाहीतर अमेरिका तुमच्यावर टॅक्स लावेल। आणि लगेचच मोदी साहेब नाही तर भारताले आणि पाकिस्तानले माघार घेतली। 22 वेळा बोलले डोनाल्ड ट्रम्प, पण याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब एकदा सुद्धा बोललेले नाहीत। आमचं एकच मत आहे की या सर्व भाजपच्या नेत्यांना, आपल्या प्रमुख नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही अनेक लोकांची तुलना तिथं केलेली आहे, पण देवदेवतांची तुलना तुमच्या नेत्याबरोबर करणं म्हणजे कुठेतरी जो विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहे त्याचाच विरोधाभास आपल्याला इथं म्हणावा लागेल। उद्या जाऊन फक्त आता आपल्या पैशावर हे गांधीजींचा फोटो काढून मोदी साहेबांचा फोटो येणं बाकी आहे आणि मंदिरामध्ये जसं तुम्ही म्हणता तसं देवदेवतांचे तिथं मूर्त्या सोडून हे कुठेतरी ह्या भाजपच्या नेत्यांच्या मूर्त्या फक्त येऊ नये एवढी आपण अपेक्षा करूया।